Keep in mind, specific heat capacity of any substance depends upon the material from which that substance is made up of. So specific heat capacity is defined as amount of heat energy. बघा मी आता याला एमला तिकडे घेऊन जातो, डेल्टा टीला तिकडे घेऊन जातो. Specific heat capacity yes is defined as quantity of heat energy. Q stands for, मी आता quantity of heat energy म्हणेल, quantity of heat energy supplied or absorbed per unit mass of substance per unit increase in temperature. ठीक आहे. आणि मग हे टेम्परेचर एक तर राईज होऊ शकतं किंवा फॉल होऊ शकतं बाय 1 डिग्री सेल्सिअस किंवा बाय 1 केल्विन, असं आपण ट्रीट केलं होतं. बरं, मग आता क्वेश्चन नंबर तुम्ही म्हटले की कुठला तुम्ही नाही सोडवला, तर तो क्वेश्चन मी तुमचा लगेच घेतो. काय दिलंय त्यांनी, तर क्वेश्चन नंबर 95 नाही सोडवला असं म्हटली साक्षी, बरोबर? हॅलो, सर 96. 96 नाही सोडवला का? मग 96चा कन्सेप्ट नाही झाला अजून थर्मल कॅपॅसिटीचा, तो घेतो आधी. ठीक आहे. मग ही झाली स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आता स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी त्या दिवशी दोन्ही डेफिनेशन सांगितल्या तुम्हाला. आता स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचे दोन प्रकार आहेत. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी तो हे दोन प्रकारात डिवाइड केलेली आहे. आणि दोन प्रकार कुठले आहेत त्याचे, तर एक प्रकार जो आहे त्याला म्हणतात प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट, आणि दुसऱ्याला म्हणतात प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, आणि दुसऱ्या प्रकाराला म्हणतात मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, सी. ठीक आहे. मग आता मोलार काय आणि प्रिन्सिपल काय, तर सोपं आहे. इथं जे मास कन्सिडर केलंय ते युनिट मास, आणि प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी यांचे पण दोन प्रकार येतात. फक्त आता इथं जे मास कन्सिडर, हे बघा, प्रिन्सिपल कॅपॅसिटी म्हटलं की मास जे कन्सिडर केलंय ना ते युनिट मास किंवा 1 kg आपण कन्सिडर करू, युनिट kg ऑफ मास. ठीक आहे. ग्रॅममध्ये पण असू शकतं. ओके. मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीमध्ये मोलार ज्यावेळेस शब्द वापरतात त्यावेळेस जे मास कन्सिडर केलं जातं ते मास युनिट मोल कन्सिडर केलं जातं. काय? युनिट मोल ऑफ मास. मोल म्हणजे नंबर ऑफ मोल्स तुम्हाला कन्सिडर करावं लागतील, आणि सिंगल मोल म्हणूयात. इथं युनिट kg ऑफ मास किंवा युनिट ग्रॅम ऑफ मास असंही तुम्ही ट्रीट करू शकता. ठीक आहे. ग्रॅम ऑफ मास. सो त्याच्यावर ठरलं जातं तुमची डेफिनेशन काय. मग मी तुम्हाला हे सांगतो की तुम्ही प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जे वाचायला यायचं. काय सर? हां हां. तर प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे. मग त्या प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचे दोन प्रकार आहेत तसे पाहिले गेले तर. दोन कुठले प्रकार आहेत मग बघा. एक असतं प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, सो त्याला SV म्हणतात. आणि एक असतं प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर. तसंच मोलरचे पण दोन टाईप, मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर. सो मग SV आणि SP काय. आता बघा, SP मध्ये जे मास कन्सिडर केलंय ते कोण आहे, युनिट kg ऑफ मास किंवा युनिट ग्रॅम ऑफ मास. मग तुम्ही काय करायचं, आता तो पॉईंट वाचायला घ्यायचा. पेज नंबर 174 वर जा, पेज नंबर 174, क्वेश्चन नंबर 89. बच्चा पार्टी 89. हां, एनी वन ऑफ यू वुड यू लाईक टू रीड दॅट? पहिले SV रीड करा. सेम आहे, सेम, म्हणजे काहीच फरक नाही. आता जी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीची डेफिनेशन होती ना तीच आहे. हां, काय लिहिलंय फक्त बघा. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऑफ ए गॅस at constant volume is defined as the quantity of heat absorbed or released or for rise or fall of temperature of unit mass of a gas through 1 Kelvin or 1 degree Celsius when its volume is kept constant. आता ह्या ज्या स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे ह्या फक्त गॅससाठीच आहे बच्चा पार्टी, गॅसेससाठी. ठीक आहे. सबस्टन्ससाठी नाही, सॉलिडसाठी नाही, लिक्विडसाठी नाही, गॅससाठी. पण डेफिनेशन बघून घ्या. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हटलं की युनिट मास ऑफ सबस्टन्सचं टेम्परेचर तुम्हाला 1 डिग्री सेल्सिअसने राईज करायचं किंवा ते फॉल होतं आहे. ठीक आहे. द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी absorbed or given out in order to rise or fall of temperature of unit mass of substance by 1 degree Celsius किंवा 1 Kelvin, that is termed as
स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. मग आता इथं फक्त कॉन्स्टंट व्हॉल्यूम हा शब्द झाला आहे. ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. इथं बघा प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऑफ ए गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर. बघा तिथं काय शब्द झाला? हां सिद्धी, प्रेम, साक्षी, साक्षीजी. बी वाला बघा क्वेश्चन नंबर 89 मध्ये बी, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऑफ ए गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर. Principal specific heat of a gas at constant pressure is defined as the quantity of heat absorbed or released for rise or fall of the temperature of unit mass of a gas through कितना 1 Kelvin or 1 degree Celsius when its pressure is kept constant. ओके. आणि मोलारमध्ये बघा आता काय फरक आहे. तर खाली आपण युनिट मास वापरला ना शब्द, म्हणून मी तुम्हाला इथं लिहून दिलं बघा टॉपला, युनिट मास ऑफ सबस्टन्स, युनिट मास ऑफ सबस्टन्स, युनिट मास. आणि इथं काय लिहिलं आहे मी? युनिट मोल ऑफ सबस्टन्स, मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ओके. सो प्लीज मेक शुअर दॅट तुम्हाला दोन्ही डेफिनेशन समजल्यात. खूप सोपे आहे. आता प्रश्न येतो की सर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ह्या डिफरंट काय गॅसेससाठी? फॉर गॅसेस आपल्याला 2 का घ्यावं लागतात हे तुम्ही लिहिणार आहे. आता हे डेफिनेशन्स तुम्ही लिहून काढणार आहे. डेफिनेशन होमवर्क आहे हा. फॉर गॅसेस देर आर 2 स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीज. असं का? स्पेसिफिक हीट्स कॅपॅसिटी, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीज असं का? तर त्याचं रिझन आहे की जर तुम्ही ड्यू टू स्मॉल चेंज इन टेम्परेचर, small change in temperature in case of gases, small change in temperature in case of gases, in case of gases there is considerable change in pressure or volume of a gas, volume of a gas. हे बघा, ड्यू टू स्मॉल चेंज इन टेम्परेचर in case of gases there is considerable change in pressure or volume of a gas. Hence आपल्याला 2 स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी कन्सिडर करावं लागतात. एक तर कॉन्स्टंट व्हॉल्यूमला किंवा कॉन्स्टंट प्रेशरला. आणि कुणाची व्हॅल्यू मोठी असते? तर ऑब्वियसली तुमचा जो CP असतो किंवा CV, हे बघा SV, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज ऑलवेज ग्रेटर दॅन स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर. मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज ग्रेटर दॅन कॉन्स्टंट प्रेशर. ते पण CV इज ग्रेटर दॅन CP, SV इज ग्रेटर दॅन SP. ओके. सो अशा पद्धतीने हे चालतं. मग आता ह्या व्हॅल्यू मोठ्याच का? ही का मोठी व्हॉल्यूमवाली? CP मायनस CV, ओ सॉरी, ठीक आहे, इथं हे पाहिजे होतं प्रेशर आणि इथं व्हॉल्यूम. ओके. हां. सो कॉन्स्टंट व्हॉल्यूम इथं पण CP आणि इथं कोण? CV. ठीक आहे. हां, हे मोठं असतं हमेशा बरं का. आता हे का मोठं? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट प्रेशर का मोठी ॲज कम्पेअर टू व्हॉल्यूम? तर आता बच्चा पार्टी एक सिम्पल लॉजिक सांगतो. हे बघा, एक मी आता हे घेतलं, पिस्टन घेतलं आणि पिस्टनमध्ये हा व्हॉल्यूम फिक्स्ड आहे. ठीक आहे. इथं असं व्हॉल्यूम फिक्स्ड व्हॉल्यूम म्हणजे आता याला हालायलाच जागा नाही आहे, फिक्स्ड व्हॉल्यूम. ओके. आणि इथं सगळा गॅस भरलेला आहे. ह्या गॅसला तुम्ही काय केलं? खालनं हीट प्रोव्हाइड केली. ओके. आता घरचं प्रेशर कुकर आठवा तुम्ही. ठीक आहे. पण प्रेशर कुकरला शिट्टीच नाही असं ट्रीट करा, असं व्हिज्युअलाइज करा. तर मी खालनं हीट सप्लाय केली, दॅट इज Q अमाऊंट ऑफ हीट सप्लाय केली. Q अमाऊंट हीटने काय होईल? ह्याची एनर्जी वाढेल. आता इंटरनल एनर्जी, आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स शिकणार आहे तुम्ही पुढे जाऊन. सो डेल्टा Q हीट सप्लाय केली, ह्याने काय आलं? ह्याची इंटरनल एनर्जी वाढली ह्या गॅसची. पण आता ऑन हिटिंग एव्हरीथिंग एक्सपांड्स. आपण जे बघितलं आहे मागच्या चॅप्टरमध्ये, म्हणजे ह्या चॅप्टरमध्ये एक्सपान्शनमध्ये, ऑन हिटिंग सॉलिड असू दे, लिक्विड असू दे किंवा गॅसेस असू दे, दे ट्राय टू एक्सपांड. पण आता इथं हे फिक्स्ड व्हॉल्यूम असल्यामुळे बाजूने सगळं भांडं क्लोज आहे, वरतून पण व्हॉल्यूम हे पिस्टन फिक्स आहे, तर हे बाहेर नाही जाऊ शकत. मग अशा केसमध्ये हा जो गॅस आहे, ही डेल्टा Q सगळीच्या सगळी कशाला वापरली जाईल? इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी वापरली जाईल आणि हा गॅस लवकर गरम होईल. मग ह्या केसला म्हणतात प्रिन्सिपल हीट कॅपॅसिटी सप्लाइड ॲट
प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी सप्लाइड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ठीक आहे. आणि त्याच ठिकाणी सपोज मी आता आपलं प्रेशर कुकरचं एक्झाम्पल घेतलं, ज्याची शिट्टी हलती आहे बाबा किंवा फिरती आहे, वरती वरती उचलली जाऊ शकते. तर मी इथं डेल्टा क्यू अप्लाय केला आहे आपल्याला, आणि इथं अप्लाय आता सगळा गॅस आहे. आणि मग इथं आता हा जो पिस्टन आहे ना, तो मुव्हेबल आहे. कसा आहे तो? मुव्हेबल. ओके. सो दिस कॅन मूव्ह. ओके. मग आता घडेल काय, तर मी इथून खाली स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी हीट एनर्जी सप्लाय केली. हीट एनर्जी सप्लाय केली की हा गॅस गरम झाला, त्याची एनर्जी भागली की तो काय करेल, आता या पिस्टनला आहे ना मूव्ह करण्याचा प्रयत्न करेल, मुव्हेबल पिस्टन. आणि मूव्ह करण्याचा प्रयत्न केला की हा पिस्टन वरती जाईल. वरती गेला की गॅस परत आणखी एनर्जी घेईल, कारण त्याला जागा मिळाली ना एक्सपांड व्हायला. मग आणखी जागा मिळाली म्हटलं तो आणखी खालनं हीट सप्लाय करेल. पण मग ह्या गॅसला हे जे वर्क करावं लागतंय, ह्या पिस्टनला वरती उचलावं लागतंय. तर त्याच्यासाठी म्हणजे आता ऑब्विसली त्याच्यावर ॲक्ट होतोय ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये, किंवा आजूबाजूने इकडे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, तो पण त्याच्यावर अप्लाय होतोय. आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला काम करून ह्या पिस्टनला वरती उचलायचं आहे, लक्षात घ्या. म्हणून ह्या केसमध्ये जास्त एनर्जी लागते. म्हणजे डेल्टा क्यू ॲट कॉन्स्टंट प्रेशर ज्यावेळेस तुम्ही घेता, त्यावेळेस यू विल फाइंड more energy is required as compared to same amount of gas heated at constant volume. ओके. लॉजिक समजलं? सर्वांना समजलं? मग कोणाची व्हॅल्यू मोठी असते? प्रेम, श्रावणी, सिद्धी, साक्षी, साक्षीजी, व्हॅल्यू कोणाची मोठी असते? तर हमेशा स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर ह्याची व्हॅल्यू तुम्हाला हीट एनर्जी हमेशाची जास्तच येणार as compared to specific heat capacity at constant volume. ओके. लॉजिक क्लियर सभी को? जाओ मैं आगे फिर आपको कंसेप्ट समझाने के लिए, क्योंकि एक थर्मल कैपेसिटी का अपना कंसेप्ट है. और क्या है थर्मल कैपेसिटी का कंसेप्ट? तो थर्मल कैपेसिटी पे जाऊंगा. हां, बघा. मग थर्मल कॅपॅसिटी हीट कॅपॅसिटी किंवा त्याला थर्मल कॅपॅसिटी म्हणतात. क्वेश्चन नंबर 91 बघा सर्वांनी. ऑडिबल ना? आय एम ऑडिबल ना? तर हीट कॅपॅसिटी किंवा त्यालाच म्हणतात थर्मल कॅपॅसिटी. ठीक आहे. और थर्मल कॅपॅसिटी मग काय बाबा, हीट कॅपॅसिटी, थर्मल कॅपॅसिटी. तर पॉईंट बघा मग काय. हीट कॅपॅसिटी किंवा थर्मल कॅपॅसिटी ऑफ ए बॉडी इज द क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी. आता मी त्याला सिम्पल टर्म्समध्ये असं लिहित असतो, क्यूसाठी ज्यावेळेस लिहितो आपण त्यावेळेस. तर क्यू हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, जसं आपण मगाशी लिहिलेलं आहे. तर त्या केसमध्ये जे आपल्याला टेम्परेचर घ्यावं लागतं ना, किंवा डिफरन्स घ्यावा लागतो ना, तो फिक्स 1 डिग्री सेल्सिअस घ्यावा लागतो. म्हणजे मी असं लिहिल की मास इंटू यस इंटू जो डेल्टा टी घ्यायचा आहे ना आपल्याला, आपण जो घेतलेला आहे डेल्टा टी, हा फिक्स याची व्हॅल्यू आहे ना, तुम्हाला 1 डिग्री सेल्सिअस किंवा 1 केल्विन घ्यावी लागते. अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड इन ऑर्डर टू राईज और फॉल द टेम्परेचर ऑफ ए बॉडी बाय 1 डिग्री सेल्सिअस किंवा 1 केल्विन. आता तुम्ही म्हणताल सर मगाशी पण तसंच होतं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीमध्ये, पण बच्चा बाटी तिथे लक्षात घ्या, तिथं टेम्परेचर राईज किंवा फॉल होऊ शकतं अदर दॅन 1 डिग्री सेल्सिअस किंवा 1 केल्विन. पण हीट कॅपॅसिटीमध्ये तसं नाही आहे. तर हीट कॅपॅसिटीमध्ये or thermal capacity of a body is the quantity of heat needed to raise or lower the temperature of the whole body. तिथं आपण युनिट मास घेत होतो, आठवतंय का? इथं युनिट मास नाही कन्सिडर केलं, मास ऑफ ए होल बॉडी. ठीक आहे. हां. सो मास ऑफ ए होल बॉडी टू रेज द टेम्परेचर or lower the temperature ऑफ द होल बॉडी बाय 1 डिग्री सेल्सिअस किंवा 1 केल्विन. मग आता सपोज ही डेल्टा टीची व्हॅल्यू 1 झालीच आहे, मग क्यू इज इक्वल्स टू मी लिहिला यम इंटू, आता याला कॅपिटल यस लिहितो मी. ठीक आहे. सो जेणेकरून आपल्याला दोघांमधल्या सिम्बॉलमधला फरक कळेल. तो स्मॉल एस होता. मग स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी थर्मल हीट कॅपॅसिटी इज इक्वल्स टू क्यू आपण काय लिहिणार, यम.
आणि क्यू आपण यम जर लिहायचं म्हटलं तर यस इज इक्वल्स टू, तर क्यू म्हणजे कोण, जूलमध्ये, आणि मासमध्ये कशात, के जीमध्ये. सो जूल पर के जी असं तुमचं युनिट येतं याचं. ठीक आहे, हीट कॅपॅसिटीचं. तर हीट कॅपॅसिटी इथं युनिट जूल पर डिग्री सेल्सिअस लिहिलं रे, असं का केलं त्यांनी. ओके, एकच मिनिट, मी दुसऱ्या पुस्तकात पाहतो, एकच मिनिट, मे बी प्रिंटिंग मिस्टेक काही जर असेल तर. हां बघा, थर्मल कॅपॅसिटी और हीट कॅपॅसिटी तीच डेफिनेशन. इट इज डिफाइंड ॲज द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ द सबस्टन्स थ्रू 1 डिग्री सेल्सिअस और 1 केल्विन, असंच लिहिलं आहे. आणि याचा युनिट इज जूल पर केल्विन लिखा है. तर आता जूल पर केल्विन का आलं, तर मला एक गोष्ट तिथं लिहायला आवडेल. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीसाठी त्यांनी कॅपिटल यस वापरलं आहे, आणि इथं काय वापरलं आहे बाबा, क्यू इज इक्वल्स टू एम इंटू यस. यस म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी वापरली आहे. ओके, एकच मिनिट. हां, हे बघा, ही जी क्यू आहे ना, क्यू, ओके, हा जो क्यू आहे, या क्यूला त्यांनी म्हटलं थर्मल हीट कॅपॅसिटी. ओके, थर्मल हीट कॅपॅसिटी, थर्मल हीट कॅपॅसिटी. आणि हा यस कोण असतो आपल्याला, माय मिस्टेक, हा जो यस असतो तो असतो आपला प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचा यस. ठीक आहे, किंवा स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचा यस पण म्हणू शकता. मग आपल्याला हा क्यू जो आहे तो देअर फोर क्यू इज इक्वल्स टू, मी लिहिलं यम इंटू यस. आता यमचं युनिट काय होतं, के जी, आणि यसचं युनिट काय होतं, यसचा फॉर्म्युला जर पाहताल, यसचं युनिट काय लिहिलेलं आहे आपण, यस इज इक्वल्स टू, हां इथे युनिट लिहून देतो वाटलंच तुम्हाला, मी शनिवारच्या सेशनमध्ये घेतलं आहे ते, जूल पर के जी पर डिग्री सेल्सिअस, टेम्परेचरचं डिग्री सेल्सिअस. मग मी इथंच ते हे करतो, यसचं युनिट घेतो, जूल हां पर के जी पर डिग्री सेल्सिअस. के जी क्या हुआ, कैंसल, तो क्यू इज इक्वल्स टू माझ्याकडे मिळालं आहे मला जूल पर डिग्री सेल्सियस. ठीक है, सो या, तो Q इज़ नथिंग बट, अभी हम ट्रीट करेंगे इसको थर्मल कैपेसिटी. नाउ यू कैन गो फॉर दैट न्यूमेरिकल जो आपको मैंने उस दिन बोला था कि नहीं कर पाओगे आप लोग क्योंकि वो कंसेप्ट नहीं हुआ है. तो क्वेश्चन नंबर बघा 96, क्वेश्चन नंबर 96 बघा. फाइंड द थर्मल कैपेसिटी फॉर ए कॉपर ब्लॉक ऑफ मास. कॉपर ब्लॉक है, उसका मास दिया है, मास कितना दिया है, क्वेश्चन नंबर 96 175. ओके, तो मास ऑफ ब्लॉक दिया है आपको 0.2 kg. इफ स्पेसिफिक हीट कैपेसिटी ऑफ कॉपर इज, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे स्मॉल एस, त्याची व्हॅल्यू दिली आहे 290 जूल per kg per degree Celsius. Find the thermal capacity for a copper block of mass 0.2 kg if specific heat capacity of copper is 290 joule per kg per degree Celsius. मग आपल्याला हे फाइंड आउट करण्यासाठी आपण थर्मल कॅपॅसिटीचा कन्सेप्ट वापरूया. इथं लिहितो थर्मल कॅपॅसिटी ही मला विचारली आहे, मग थर्मल कॅपॅसिटी तर क्वेश्चन मार्क आला माझ्यासाठी. मग मगाशीचाच फॉर्म्युला वी हॅव थर्मल कॅपॅसिटी टी सी म्हणतो याला वाटल्यास मी, आणि त्याला क्यूनेच डिनोट केलेलं आहे, इज इक्वल्स टू यम इंटू यस. यम इज 0.2 kg विच इज 290. ठीक आहे, मग 290 इंटू 2.2 तो 29 जुने 58, 58. युनिट जे असेल तेच युनिट याला मिळेल. आता काय मिळेल, जूल पर डिग्री सेल्सिअस. कसं ठरवलं युनिट, तर हे बघा, मास युनिट के जी, यस युनिट काय जूल, मग अशी केलं जाय के जी पर डिग्री सेल्सियस, के जी के साथ के जी कट हुआ, जूल पर डिग्री सेल्सियस. दिस इज थर्मल कॅपॅसिटी क्यू. ओके, सो त्याला हे करून घ्या स्क्वेअर ब्रॅकेट. बरं, लॉजिक समजलं आहे, ॲन्सर समजलं आहे.
कारण मला कॅलरीमेट्रीचा एक्सपेरिमेंट करायचा आहे आज. मग कॅलरीमेट्रीच्या एक्सपेरिमेंटला जाऊयात आपण, पण ते जाण्यापूर्वी याच्यावर बेस्ट काही क्वेश्चन आहे का पाहू द्या बाबा मला. थर्मल कॅपॅसिटीचा थर्मल कॅपॅसिटीचा नाही आहे, पण पेज नंबर 190 वर या. पेज नंबर 190 सर्वांनी या. एम आय ऑडिबल? इज स्क्रीन विजिबल? साक्षी जी, साक्षी यस, सिद्धी, प्रेम, हां ओके ओके. काय ही मायक्रोफोन अनम्यूट नाही करता येते काय? सेटिंग चेंज केली आहे काय मी काही? ते मला वाटतं आधीच्या सेटिंग सेव्ह झालं की काय. टर्न ऑन देअर मायक्रोफोन आहे सेटिंग आहे, इनेबल्ड आहे. हां संध्याकाळच्या मीटिंगच्या बंद करत असतो. बरं आता बघा क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 190 वर, पेज नंबर 190 190 क्वेश्चन नंबर 10. काय दिलं आहे? डिफरन्स इन टेम्परेचर बिटवीन द वॉटर एट द टॉप अँड द बॉटम ऑफ ए वॉटरफॉल 500 मीटर हाई इज. ठीक है, पानी दबदबा, ठीक है, कितना हाइट पे है? हाइट इज इक्वल्स टू कितना? 500 मीटर. ठीक है, आणि पाणी येतं आहे. पाण्याला मग आता सिम्बॉल कलर निळा घेतो. हां तो पानी आ रहा है यहाँ से, देखो ऐसा धबधब्याचं पाणी खाली पडतंय अशा प्रकारे. हां आणि माझी नदी वाहती आहे. ठीक आहे, आता मी धबधबा दिसला की मला आहे ना ते बाहुबली दिसतो पिक्चर मधला. हां ये नीचे बाहुबली खड़ा है, बाहुबली, और वो उसकी गर्लफ्रेंड है ऊपर. कौन है वो? अवंतिका. वो ऊपर नाच रही है ऐसा, उसके बाल बिल दिखाओ थोड़ा. हाँ ऐसा वो अवंतिका ऊपर है. वो म्हणलं इथं माणसाला फिजिक्सचे सगळे नियम तोडून टाकले त्यांनी भाऊनी, आहे ना. डायरेक्ट बाहुबली असा इकडून तिकडं वरती जातोय, म्हणजे सोपं नाही ना खेळ. हां बरं आता जाऊ द्या त्यांचा खेळ काही का असं ना. आपला खेळ बघा की डिफरन्स इन टेम्परेचर बिटवीन द वॉटर ॲट द टॉप अँड बॉटम ऑफ ए वॉटरफॉल 500 मीटर हाय. याची व्हॅल्यू दिली आहे 500 मीटर हाय, आणि दोघांमधला डिफरन्स ऑफ टेम्परेचर दिला आहे डेल्टा टी इज इक्वल्स टू कितना है? 7/6 डिग्री सेल्सियस. ठीक है, सो डिफरन्स इन टेम्परेचर्स. ठीक है ओके, एंड दिस इज हाइट. हां तो डेल्टा टी दिया है. कॅल्क्युलेट द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आपल्याला म्हटलं आहे. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी वॉटर यस इज इक्वल्स टू वॉट. आता मला सांगा यसचा फॉर्म्युला काय लिहिणार? यस इज इक्वल्स टू आपल्याकडे फॉर्म्युला आहे. वी हॅव, बोलो, यस इज इक्वल्स टू हां क्यू डिवाइडेड बाय काय? यम इंटू डेल्टा टी. चेंज इन टेम्परेचर हा है, मास नहीं है, क्यू नाही आहे पता. ठीक आहे, आता लक्षात घ्या की एनर्जीमध्ये टेम्परेचर जर चेंज झालं 7/6 डिग्री सेल्सिअस म्हणजे टेम्परेचर वाढले तर एनर्जी पण वाढणार. मग एनर्जी वाढणार म्हणजे काय की त्याच्याकडे असणारी जी पोटेन्शियल एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन कशात होतं आहे? कायनेटिक एनर्जीमध्ये होतं आहे. सो त्याच्यामुळे मी इथं लिहिताना लिहीन आता क्यू इज इक्वल्स टू mgh. त्याच्याकडे आहे पोटेन्शियल एनर्जी, आणि पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन त्या धबधब्यामुळे हाईटमुळे ते पाणी जे खाली पडतं आहे खालच्या पाण्याचं पोटेन्शियल एनर्जी खालच्या पाण्याकडे आता आहे कायनेटिक एनर्जी. पण ती कायनेटिक एनर्जी कुठून मिळाली आहे? तर पोटेन्शियल एनर्जीच्या कन्वर्जनमधनं मिळाली आहे. मग मास दिलेलं नाही, मास आणि मास काय करा? कॅन्सल करा. GH/डेल्टा टी घ्या. सो मग GH/डेल्टा टी घ्यायचं म्हटलं की हां जीची व्हॅल्यू 10 घेऊन टाकूयात. हाईटची व्हॅल्यू किती? 500 मीटर. आणि डेल्टा टी चेंज इन टेम्परेचर कितना है अपना? 7/6 डिग्री सेल्सियस. 7/6, 6 ऊपर चला गया, 7 नीचे आ गया. हां किती होतं आहे बघा यसची व्हॅल्यू.
सो एसची जी व्हॅल्यू आहे ती मला काढायची होती, शेवटची कॅल्क्युलेशन स्टेप आहे तेवढं तुम्ही करता. ओके, सो लॉजिक सिंपल था, स्ट्रेट फॉरवर्ड था. हे बघा, धबधब्याकडे टॉपला ज्यावेळेस होतं त्यावेळेस त्याच्याकडे होती पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन होतं आहे कायनेटिक एनर्जीमध्ये. ओके, सो बाहुबली अवंतिकाला भेटायला गेलं आहे आणि किती मीटर हाईटवर आहे, 500 मीटर. ओके, सो मग डिफरन्स इन टेम्परेचर कळलं, एम एम कसं कॅन्सल झालं कळलं. लॉजिक सिम्पल आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. नेक्स्ट प्रकाराकडे जाऊया. आणि तो जो प्रकार आहे तो मी तुम्हाला म्हटलं आपल्याला काय सुरू करायचं आहे. तर कॅलरीमेट्रीची आज डायग्राम करूयात कंप्लीट. आणि कन्सेप्ट जर झालं तर कन्सेप्ट पण लगेच बुंगून टाकू, बुंगून. ठीक आहे. हां, कॅलरीमेट्री. तर कॅलरीमेट्रीमध्ये आपल्याकडे आहे 5 ते 6 मिनटं. सर्वांनी डायग्राम बघा, डायग्राम. आता कॅलरीमेट्री हे कशावर चालते माहिती आहे का? पेज नंबर 175 या. क्वेश्चन नंबर 97, 98. कॅलरीमेट्री. ठीक आहे. सो कॅलरीमेट्रीमध्ये बेसिक तुम्ही पहा की सेंटर लाईक स्ट्रक्चर असं. हां, सो असं भांडं आहे जे तरंगत आहे, याला आपण कॉपर वेसल पण म्हणतो. काय म्हणतो? CU वेसल. ओके, मग आता ह्याला आहे ना भरपूर इन्सुलेटिंग जॅकेट दिलेले आहे. आता इथे आहे ना त्याला गुंतवण्यासाठी असं इथे थोडंसं ॲडजस्टमेंट सपोर्ट दिलेले असतात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर की सर्विस द्यायची असेल तर हे सर्विस. हां, तो हां, ठीक आहे. मग आता हा जो स्पेस आहे मधला, हा सगळा व्हॅक्यूम आहे. ठीक आहे, व्हॅक्यूम किंवा एअर आहे, और एअर. मग कॅलरीमेट्रिक एक्सपेरिमेंटमध्ये हे कॉपर जे व्हेसल आहे, कॉपर व्हेसलमध्ये सपोज इनिशियली काहीतरी पाणी ओतलं तर जे टेम्परेचर त्या पाण्याचं असेल तेच टेम्परेचर त्या कॉपर व्हेसलचं असेल. मग आता यातनं हीट बाहेर जाऊ नये, येऊ नये म्हणून ना इथं असं एक कवरिंग टाकलेलं आहे आणि इथून आहे ना थर्मामीटर सोडतात असं आतमध्ये. ठीक आहे, इन ऑर्डर टू चेक द टेम्परेचर. ठीक आहे, हे थर्मामीटर अशा प्रकारे ॲक्ट करेल. तर मग आपल्याला काय काढायचं आहे, म्हणजे इथं जे चित्रात दिसत नाही ते तुम्हाला सांगतो बरं का. तर एखादी बॉडी आहे, तिला मी हिट करतो आहे. ठीक आहे, आणि बॉडी कशाची बनली आहे, सगळं मटेरियल आता लाईक कॉपर, सिलिकॉन वगैरे त्याची बनलेली असते बॉडी. तर ह्या बॉडीला गरम केलं, हिचं टेम्परेचर सपोज 100 डिग्री सेल्सिअस केलं आणि मग जर आपण तिला ह्या पाण्यात टाकलं. ठीक आहे, मग ही ऑब्जेक्ट काय करेल, हीटला रिलीज करेल, गिवन आउट करेल आणि पाणी काय करेल, त्या हीटला ॲब्सॉर्ब करून घेईल. मग आपल्याला ते टेम्परेचर मेजर करायचं थर्मामीटरवर. मग तो जो कन्सेप्ट आहे ना तो इंटरेस्टिंग आहे. हीट लॉस्ट इज इक्वल्स टू हीट गेन. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. तर माझं म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की ह्या पाण्याचं टेम्परेचर म्हणजे कॉपर व्हेसलचं टेम्परेचर आणि जो ऑब्जेक्ट आहे त्याचं टेम्परेचर, मिक्सचरचं टेम्परेचर, ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला विचारात घ्याव्या लागतील. ठीक आहे. कॅलरीमेट्रीमध्ये मग 3 भाग करायचे. हा जो बॉल आहे ना, आता हे कशाचा बनलेला आहे, काहीतरी मटेरियलचा बनलेला आहे. याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काढायची आहे. मग हीट कोण लॉस करेल आपला, तर ऑब्विसली हे बघा, हीट लॉस्ट बाय होम. हीट लॉस्ट बाय ऑब्जेक्ट ज्याची आपल्याला स्पेसिफिक हीट काढायची इज इक्वल्स टू हीट
हीट रिसिव्ड, त्यालाच आपण गेन पण म्हणतो, गेन हीट गेन बाय आता हीट कोण गेन करेल रे, तर वेसल प्लस वॉटर. आता वेसलमध्ये येतो स्टिरर पण टाकायचं आहे आपल्याला बरं का, स्टिरर प्लस वॉटर. ही गरम ऑब्जेक्ट करायची, पाण्यात टाकायची, पाण्यात टाकली की पाणी गरम होईल, पाणी गरम झालं की ते व्हेसल पण गरम होणार आहे. मग ह्या लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीवर हे काम करते. एक जण जर हीट लॉस करत असेल तर ती माझं सेशन चाललं होतं, 2 मिनटं देऊ का. हीट रिसिव्ड किंवा हीट गेन. मग हीट लॉस्ट कशी काढतो आपण, तर क्यू लॉस्ट इज इक्वल्स टू क्यू रिसिव्ड. मग रिसिव्ह कोण करतंय, व्हेसल प्लस स्टिरर यांचं एक घ्यायचं, कारण ते कॉपरचे बनलेले आहेत, आणि वॉटर वेगळं. ठीक आहे, रिसिव्ड बाय बोथ. बरं, मग क्वांटिटी ऑफ हीट लॉसला काय लिहिणार फॉर्म्युला, मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट, त्याला आपण M1 म्हणूयात, स्पेसिफिक हीट ऑफ दॅट ऑब्जेक्ट मल्टिप्लाइड बाय चेंज इन टेम्परेचर ऑफ दॅट ऑब्जेक्ट. ठीक आहे. मग आता चेंज इन टेम्परेचर म्हणजे काय, तर इनिशियल त्याचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस आहे. लाईक ह्या पाण्याचं जे टेम्परेचर आहे ते 20 डिग्री सेल्सिअस आहे, समजून घ्या. हे 100 आहे. पाण्याचं 20 जर असेल तर त्या कॉपर व्हेसलचं पण किती असेल, 20च असेल. मग इथं लिहितो टेम्परेचर ऑफ वॉटर जर 20 असेल तर टेम्परेचर ऑफ कॉपर व्हेसल ते पण 20च असेल. ठीक आहे. मग आपण काय करूयात, आता काही टर्म्स समजून घेऊयात, मी ते सांगेल पुढे. सो ही बाहेरची ऑब्जेक्ट, एक्सटर्नल ऑब्जेक्ट, तिला गरम करायचे आणि लगेच पाण्यात टाकायचे. M1 S1 डेल्टा टी ओके इज इक्वल्स टू M2 म्हणजे काय, व्हेसलसाठी घेतो, M2 S2 इंटू डेल्टा टी. त्याचं पण आपण टेम्परेचर वाढवतोय. ठीक आहे, कशाचं, तर त्या कॉपर व्हेसलचं आणि स्टिररचं. आणि तिसरं वॉटरचं, M3S3 इंटू डेल्टा टी. ओके, इंटरेस्टिंग बच्चा पार्टी. आता बघा, हा 100 डिग्री सेल्सिअसचा गरम बॉल जर आपण ह्या 20 डिग्री सेल्सिअस पाण्यात जर टाकला तर पाणी, हे मिक्सचर, स्टिरर बिरर, हे वेसल, हे सगळ्यांचं टेम्परेचर वाढेल. एक कॉमन टेम्परेचर येईल मिक्सचरचं, ह्याचं 100चं कमी झालं आणि यांचं 20चं वाढलं. बरोबर. सो मग इथं लिहिताना असं लिहितात. मग आता M1 S1, तर मी लिहितो बाहेरच्या ऑब्जेक्टचं इनिशियल टेम्परेचर जास्त ॲज कम्पेअर्ड टू तुमचं कॉमन टेम्परेचर सिस्टीमचं T1 - T2 आणि T1 - T सॉरी M2 S2 इंटू डेल्टा टी. अभी सेकेंड कौन है, कॉपर वेसल का टेम्परेचर भाई T2 लिया, T2, और वो कॉमन टेम्परेचर से कम होगा. इनिशियली देखो बघा, मगाशी 20 डिग्री सेल्सिअसच घेतलं होतं आपण इनिशियल, आणि हे कॉपर वेसल 100 डिग्री सेल्सिअसचं टाकलं तर 8 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढले. सो T-T2 आणि M3S3 डेल्टा टी. तर मग इथं वापरेल M3S3. आता इथं पण कॉमन टेम्परेचर T-T2. ओके. सो अशा प्रकारे हा कॅलरीमेट्रीचा एक्सपेरिमेंट आहे. मग व्हॉट इज M1, सो दिस इज मास ऑफ ती ऑब्जेक्ट जिचं आपल्याला हे बनवायचं, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी टेस्ट करायची होती. यस पण काय, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ काय, ऑब्जेक्ट, अननोन ऑब्जेक्ट जी आपल्यासाठी ती. बरं, त्यानंतर T1 म्हणजे काय, तर ऑब्वियसली इनिशियल टेम्परेचर ऑफ ए ऑब्जेक्ट किंवा बॉडी. ठीक आहे. हां, आणि कॅपिटल टी क्या है, तो कॉमन टेम्परेचर ऑफ सिस्टीम. या ओके. सो M2, परत M2 कोण येतं, कॉपर वेसल आणि स्टिररचं. S2 स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ कॉपर वेसल अँड स्टिरर. टी काय, कॅपिटल टी कॉमन टेम्परेचर ऑफ सिस्टीम, आणि T2 काय, इनिशियल टेम्परेचर त्याचं पाण्याचं आणि कॉपर वेसलचं सेम. ठीक आहे. सो मी काय अपेक्षित करतोय मग बच्चा पार्टी लोक, हे बघा सिम्पल लॉजिक आहे. कॅलरीमेट्री काय सांगते की मला ह्या मेटलचं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काढायची आहे. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे मला त्याची काढायची आहे यसची व्हॅल्यू.
मग तो कशाचा बनलेला आहे, कोणी म्हणेल कॉपरचा बनला आहे, कोणी म्हणेल ॲल्युमिनियमचा बनला आहे, पण त्याला हीट केलं लाईक से 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत. मग त्याचं जे टेम्परेचर आहे ते नोट डाऊन करून घेतलं आणि त्याचं टेम्परेचर लाईक टेम्परेचर ऑफ दिस बॉल आपण जे घेतलं आता ते T1 घेतलेलं आहे. ठीक आहे, मग त्याच्यामुळे आपण एक्झिस्टिंग जो आपला सेटअप होता त्याच्यामध्ये T2 आणि T1 ह्या व्हॅल्यू जनरली अवॉइड करून काय केलं आहे तिथं बघा, M1S1 डेल्टा टी, सो T1 मायनस टी लिखा आहे. कोणाशी बोलायचं रे, T1 मायनस टी कोणाला? हां हां, काय T1 मायनस टी, T1 मायनस टी. ओके, सो मग मी अपेक्षित करतो की हे जे सगळं दिलं आहे आपण, हे कॉपर वेसल, कॉपर आणि कॉपर वेसल आणि स्टिररसाठी कन्सिडर करा. आणि ही जी हीट एनर्जी ही कुणाची कन्सिडर करा, वॉटरची कन्सिडर करा. वॉटरचं टेम्परेचर T-T2 डिफरन्स, कॉमन टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर, आणि मास ऑफ वॉटर S3 स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ वॉटर. इथं S2 इज स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ कॉपर वेसल, M2 इज मास ऑफ कॉपर वेसल. ओके, सो मग उद्याच्या सेशनमध्ये आपण याच्यावरचे बेस्ट न्यूमेरिकल बघू, लॅटेंट हीटचा कन्सेप्ट पण बघूयात. थांबूयात मग, चालेगा. ओके, चलो बाय, गुड नाईट.